तर वर्षा निवासस्थानी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे, पूजन झालेलं आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा राज्यामधल्या जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। यानंतर आपण शिवतीर्थावरची ही दृश्य बघतोय। उद्धव ठाकरे हे परिवाराच्या सोबत आज शिवतीर्थावरती पोहोचलेत। राज ठाकरे यांच्या दादरमधल्या शिवतीर्थ या निवासस्थानी 1.5 दिवसांचा गणपती बाप्पा विराजमान करण्यात आलाय आणि आज गणपती बाप्पाचं आगमन आज पार पडलं, त्याची प्राणप्रतिष्ठा पार पडली आहे। त्याचं दर्शन घेण्यासाठी या गणेशोत्सवाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आज उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे कुटुंबीय शिवतीर्थावरती पोहोचले। राज ठाकरे यांच्या या नव्या शिवतीर्थ निवासस्थानी आज उद्धव ठाकरे पहिल्यांदाच गेलेले आहेत, त्यामुळे आगामी सगळ्या पालिका निवडणुकांच्या दृष्टीने सुद्धा आजची ही भेट महत्त्वाची मानली जाते। जरी हा कौटुंबिक सोहळा असला तरी सुद्धा मागच्या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये ठाकरे बंधू 3 वेळा त्यांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत आणि त्या सगळ्यांमध्ये खऱ्या अर्थानं आता एक वेगळा संदेश जायचा सुद्धा हा प्रयत्न सुरू आहे। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाच्या आतली ही दृश्य आपण बघतोय, ज्यावेळेला उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय आणि आशीर्वाद घेतलेत। राज्यभरामध्ये आज गणेश चतुर्थीचा उत्साह आहे। घरोघरी गणपती बाप्पा आराध्य दैवत म्हणून त्याची विधिवत पूजा अर्चा केली जाते। सोबतच राजकीय नेते मंडळींच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झालेत। गणेशोत्सव आहे, दोघंही भाऊ एकत्र आहेत, निवडणुकीच्या दृष्टीने देखील कुठेतरी हे पाऊल आहे। मला असं वाटतं